मोठा गाजावाजा करून एमटीडीसीने आज पुन्हा मुंबई दर्शन सेवा सुरू केली। मात्र पहिल्या दिवसापासूनच या सेवेबाबत तक्रारी यायला सुरुवात झाली। या सेवेसाठी किंगलाँग बस वापरण्यात येत आहेत। या किंगलाँग बसबाबत या आधीच अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। या बस अनेकदा बंद पडलेल्या होत्या। या बस प्रवाशांचं ओझं वाहून नेऊ शकत नाहीत। लो फ्लोअर बस होत्या आणि आज मुंबई दर्शन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी या सेवेला हिरवा झेंडा दाखवला। मात्र पहिल्या दिवसापासूनच या बसचा एसी बंद असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत। आपण दृश्य बघतोय, आजची ही दृश्य आहेत। मोठ्या गाजावाजा करून या बस सेवेचं उद्घाटन करण्यात आलं। पुन्हा ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री तसंच पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे उपस्थित होते। पर्यटन राज्यमंत्री दीपक केसरकर, बेस्टचे अध्यक्ष मोहन मेडबाळकर हे देखील उपस्थित होते। मात्र पहिल्या दिवसापासूनच या बेस्टच्या बस बाबत तक्रारी यायला सुरुवात झाली आहे, कारण या बसचा एसी चालत नाहीये असं पर्यटकांनी म्हटलेलं आहे। याचा आढावा घेतला हेमंत बिर्जे यांनी। एमटीडीसी आणि बेस्टनं मुंबई दर्शनसाठी किंगलाँग एसी बस जी सुरू केली आहे ती आपण बस पाहू शकता कशा पद्धतीने आज एसी बस म्हणून सांगितलं जातं, पण एसी बसमध्ये एसीच नाही आहे। आणि हाच कुठेतरी कळीचा मुद्दा आहे, कारण ह्या किंगलाँग बसेसबद्दल बेस्ट कमिटीमध्ये 280 बसेस विकत घेतल्यानंतर किंगलाँग बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी आणल्या होत्या आणि त्याच्या एसी चालत नसल्यामुळे या बसेस नेहमी बंद पडल्यामुळे या बस किंगलाँग बसेस बाद कराव्यात अशा पद्धतीचा ठराव बेस्ट कमिटीमध्ये मांडण्यात आला होता। आणि त्यानंतर आता एमटीडीसीने पुन्हा एकदा या बेस्टच्या 15 बसेस मुंबईकरांच्या दर्शनासाठी आणलेल्या आहेत, पण हे एसी चालू नसल्यामुळे कशा पद्धतीने पहिल्याच दिवशी या एसीचा फायदा मिळत नाही आहे आणि पर्यटक नाराज आहेत। बाद झालेल्या बसेस पुन्हा या सेवेत आणल्यामुळे कुठेतरी या बसेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आणि एमटीडीसीची सेवा मुंबईकरांना आणि त्याचबरोबर पर्यटकांना चांगली मिळावी आणि सुखकारक मिळावी अशी इच्छा पर्यटक व्यक्त करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।